नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास 2 प्रकरण 6वे अश्मयुग दगडाची हत्यारे स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। ज्या काळातील हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला आपण रिकामी जागा असे म्हणतो। कंसामध्ये दिलेले शब्द आहेत ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग। ज्या काळातील हत्यारामध्ये प्रामुख्याने दगडी हत्याराचा समावेश होतो त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो। महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा। राजस्थान भागोर, मध्य प्रदेश भीमबेटका, गुजरात लांगणज, महाराष्ट्र विजापूर। यापैकी चुकीची जोडी आहे महाराष्ट्र विजापूर। प्रश्न क्रमांक 3, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। आघाततंत्राचा वापर मानवाने कसा केला? उत्तर, आघाततंत्राचा वापर करून मानवाने तोड हत्यारे तयार केली। ताठकण्याच्या मानवाने सांबर शिंगासारख्या वस्तूंचा घन तयार करून आघाततंत्राच्या साहाय्याने वेगवेगळी हत्यारे बनवली। बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? उत्तर, 1. मानवाने दगडापासून लांब व पातळ पाती कापण्याचे तंत्र विकसित केले। 2. या लांब पात्यापासून त्याने सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यांसारखे विविध हत्यारे बनवली। 3. गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंड यांच्यासारख्या वस्तूंचा उपयोग हत्यारे बनवण्यासाठी करू लागला। प्रश्न क्रमांक 4, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या 3 कालखंडातील हत्यारांची तुलना करा। पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला संपूर्ण कालखंडातील तुलना व्यवस्थितरित्या लिहून दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा। तसेच आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हालाही सर्वात प्रथम पाहायला मिळतील। प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो? मिक्सर, पिठाची चक्की, मसाला कांडप यंत्र। यामध्ये पिठाची चक्की यात दगडाचा वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 6, भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील स्थळे दाखवा। पुराश्मयुगीन महाराष्ट्रातील एक स्थळ नाशिक जवळचे गंगापूर। नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळणारी नदीचे खोरे, गंगा नदीचे खोरे। मध्याश्मयुगीन अवशेष आढळलेले मध्य प्रदेशातील एक स्थळ भीमबेटका। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो ही स्थळे तुम्हाला नकाशात दाखवायला सांगितलेली आहे। आपला स्वाध्याय इथेच संपला। धन्यवाद।